कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांगितलं नाही खरंच असं अगदी हरवल्यासारखा का झालं काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली बरं. अजित माझा कालही मित्र होता, आजही आणि उद्याही राहील जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे, त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. खरं सांगतो, मगाशी तू सुधीर सांगितलंस की अजित इतका ओघवतो बोलतो चालली तू, किती छान शब्द समुच्चय म्हणजे त्याचा वापर तुझा, त्यात कुठले शब्द नेमके कसे वापरायचे, वाङ्मयीन तुझी हे वाढलेली आहे. म्हणजे तुझं वाचन निश्चित, आणि आता थोडासा कल अध्यात्माकडे वळलेला सारखा वाटतो अजित. त्याच्यामुळे हो नाही खरंच म्हणजे अतिशय अशी विद्वत्ता प्रचुर भाषण अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार गहिवर आलं होतं हल्ली. हो, वयानं मोठे त्यांना नमस्कार. बाकी माझ्यासारखे तरुण जे आहेत, हो मगाशी धारीवाल म्हणाले ना की सगळ्यात तरुण मीच आहे इथला. मी माणिकचंदच्या वाटेला गेलो नाही, त्यामुळे माझी ही अवस्था आहे. त्यामुळे मी तरुण राहिलो. येतो भेटतो नंतर. सगळ्यात ही गंमत आहे, तिथे असलेल्या प्रत्येकाला आपण आपलं वाटणं, हे राण्या, ही गंमत आहे. आणि ते मिळवणं माझ्या दृष्टीनं, म्हणजे ते मिळवलं नाही, ते मिळालं, आपोआप मिळतं. कुठल्या क्षणी तुम्हाला काय वाटेल माहिती नाहीये. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे मला तुला अजित जसं मगाशी वाटलं की या चौघांमध्ये याचं नाव कसं, तसं मलाही आश्चर्य वाटलं. कारण गुरुजन वगैरे ह्या प्रभावळीमध्ये आपण जाऊ शकत नाही, आपलं वेगळंच आहे. तर त्यामुळे पण तरी सुद्धा मला माहिती, याची खात्री आहे की हा सन्मान नामच्या माध्यमातून केला जातो आणि तो माझा निश्चितच नाहीये. खऱ्या अर्थानं ही तिथली हिरो मंडळी आहेत. अजित इतकं केवढं मोठं काम, 540 किलोमीटर एक्स्कव्हेशन करायचं एवढं, आणि एरवी सरकारी याच्यामध्ये त्याला किती पैसे लागले असते मला माहिती नाही, 200-250 कोटीच्या वर लागले असते कदाचित, मला माहिती नाही, तुला जास्त माहिती असेल. पण आम्ही ते 7.5 ते 8 कोटीमध्ये केलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये करण्याचं कारण असं आहे की लोकसहभाग इतका मोठा होता. म्हणजे मला शिष्याच्या हातून सन्मान, असं गुरु आले नाहीत, शरदराव नाही आहेत, कुठे आहेत, मुंबईला आहेत, त्यामुळे शिष्य पाठवलेला आहे, त्यांच्या हातून सगळ्यांचा सत्कार. म्हणजे शरदरावांशी माझे म्हणजे आमच्या दोघांच्या मधला आहे मी, म्हणजे वयाने सुद्धा. शरदराव फक्त 10 वर्षानं मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण ती 10 वर्ष फार महत्वाची असतात. आमच्या नकळत्या वयामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो, आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो, आणि त्यावेळी शरदराव हे माझे हिरो होते. नुकतंच आलेलं नेतृत्व होतं आणि अतिशय तरुण, यंग टर्क म्हणायचे त्यावेळेचे ते, त्यातले शरदराव होते. आणि मी 15 आणि ते 25 असं ते वय होतं. आणि त्यावेळी कायम हा माणूस काहीतरी करेल, त्यांचा तो सतत एक चेहरा आणि सतत मिश्किल. शरदरावांची सगळ्यात गोष्ट म्हणजे ते तुमच्यावर टीका करत असताना इतकी जहरी टीका सुद्धा तुम्हाला वाटतच नाही, नंतर जाताना झोंबायला लागल्यानंतर कळतं, अरे बापरे हे काय बोलले होते. पण इथं असताना तुम्हाला ऐकत असताना तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच हसत राहता. काय कसे शब्द त्यांचे ते बोलत असतात, त्यांची ती पद्धत आहे. कदाचित त्याचमुळे असेल की ही संघटना इतके वर्ष टिकली बरं का. आता अजित त्या दिवशी एखाद्या कुठेतरी कोणाला तरी म्हणाला, मी वाचलं पेपर, मला फार आदर वाटला तुझ्याबद्दल अजित, की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत, काय भाषण करायला पाहिजे. तुमच्याच पक्षातला कोणतरी आहे तो, काहीतरी नाव त्याचं, काय बरं नाव त्यांचं, सोपल. आणि आज मी खरं सांगतो, मगाशी तू सुधीर सांगितलंस की अजित इतका ओघवतो बोलतो चालली तू, किती छान शब्द समुच्चय म्हणजे त्याचा वापर तुझा, त्यात कुठले शब्द नेमके कसे वापरायचे, वाङ्मयीन तुझी हे वाढलेली आहे. म्हणजे
तुझं वाचन निश्चित, आणि आता थोडासा कल अध्यात्माकडे वळलेला सारखा वाटतो अजित, त्याच्यामुळे हो नाही खरंच म्हणजे अतिशय अशी विद्वत्ता प्रचूर भाषणं अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार गहिवर आलं होतं हल्ली. हो, आणि अशा एवढ्या थोर व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली, त्यामुळे म्हणजे त्यांची क्षमा मागू नये मी म्हणतोय बरं का. नाही म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयानं छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं, आणि ते साहजिकच आहे म्हणा. मला असं वाटतं की जमिनीवर उभं राहिल्यानंतर पडण्याची व्यवस्था म्हणजे गरज नाही, म्हणजे भीती नसते, आणि लागतं कमी. समजा उभ्या उभ्या पडलात तरी उंचावर असल्यानंतर गोंधळ होतो. हो, काल सगळेजण इतकं उद उद करत होते आणि आज आपल्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, हे अतिशय वाईट आणि करुणास्पद आहे. तशी वेळ आपल्यावर येऊ नये. मला असं वाटतं आपण जमिनीवरच राहावं. अजित माझा कालही मित्र होता, आजही आणि उद्याही राहील, जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे, त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल, आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला, याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवाला सुद्धा त्रास देण्याची गरज नाही. उद्या अजितकडे काही मागितलं तो नाही म्हणेल का, काय रे तुझं लक्ष दुसरीकडे, मी फार महत्वाचं बोलतोय. काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांगणं. नाही खरंच असं अगदी हरवल्यासारखा का झालं, काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली बरं. छान, पण मला तू लाजलेला सुद्धा आवडतोस बरं का. आपल्या धरणात खूप पाणी आहे आता, त्यामुळे 2 वेळचं पाणी मागणं हे रास्त आहे तुझ्याकडनं. आम्हाला ते 2 वेळचं पाणी मिळालं तर फार बरं होईल पुणेकरांना. कारण सरते शेवटी हा जे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर खरं तर आपण काय कोण आहे तुम्हाला माहितीच असतं, हा इकडचा माणूस काय. पुन्हा एकदा सगळ्यांतर्फे मी आभार मानतो, आणि अजित तुझी ही सात्विक मूर्ती ही अशीच उजळत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी संपवतो.